स्टुडंट, आजचा आपला दिवस क्रमांक 211 आणि आजच्या दिवसामध्ये आपण काल तुम्हाला एक भाग सांगितला ज्याच्यामध्ये आपण गार्डन ऑफ वर्ड्स कदाचित तुम्ही तयार केले असाल, कदाचित अगोदरच्या पुस्तकातले तुम्ही पाहिला असाल, वाचला असाल, काही वाक्य तयार केले असतील. केले त्यांचंही अभिनंदन, नाही केले त्यांचंही अभिनंदन. तर नाही केले त्यांचं अभिनंदन यासाठी की त्यांना आज करण्याची संधी मिळेल. आज करा, पुन्हा करा, कराल तरच आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी थोडस त्याचा फायदा होईल. आज याच्यामध्ये आता आपल्याला माहित आहे, आपण पाहिलं इंग्लिश मध्ये काय असतं, सुरुवातीला वाक्य तयार करताना नेहमी कर्ता, कर्म, क्रियापद, कर्ता, क्रियापद हे वाक्य पाहिले. आता आजच्या भागामध्ये आपण तो वाक्य तयार करणार आहोत. आपण सूचना देणार आहे, ज्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. प्रश्न असतो, खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञा आज्ञा कुठं दिलेली आहे, ते आज्ञार्थी वाक्य ओळखायचं कसं? साधे वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उद्गारवाचक, हे जे प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, फुल स्टॉप हे वापरून आपण जे वाक्य तयार करतो ते प्रत्येक प्रकारामध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे. जसं आपण ज्याला तुकाराम महाराजाचा टिकला म्हणतो, की आलं म्हणजेच त्या ठिकाणी ओ या ठिकाणी नक्कीच काहीतरी विशेष उद्गारवाचक आहे, त्याला आपण उद्गार एक्सक्लामेटरी. आता आजचा जो भाग पाहतोय तो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक बदल असतो की त्या वाक्यात सब्जेक्ट नसतो. त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो. आता सब्जेक्ट नसतो, सर आपण तर इंग्लिश सब्जेक्टच शिकतोय आणि तुम्ही म्हणताय सब्जेक्ट नसतो, असं कसं? सब्जेक्ट नसतो, हा सब्जेक्ट आणि हा सब्जेक्ट फरक आहे. महेश, काय फरक आहे बरं या सब्जेक्ट मध्ये आणि या सब्जेक्ट मध्ये? आर दे सिमिलर? दोन्ही सारखे आहेत का? मी एकीकडे म्हणतोय सब्जेक्ट नसतो आणि एकीकडे लिहिले सब्जेक्ट इंग्लिश आहे. काय अर्थ सांगता येईल तुम्हाला? काय नेमकं म्हणता येईल? सर सब्जेक्ट हा एक सब्जेक्ट आहे. हा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि सब्जेक्ट म्हणजे विषय. यस, स्पेलिंग सेम, उच्चार सेम, पण अर्थ वेगळा. एकीकडे सब्जेक्ट म्हणजे विषय, मी इंग्लिश विषय शिकणार, आणि दुसरं आहे सब्जेक्ट, ते आहे वाक्याच्या संदर्भामध्ये आणि ज्याचा अर्थ आहे कर्ता. कर्ता, कर्म, क्रियापद. पुढे बाकी पुष्कळ आहे, शब्दयोगी, केवळ प्रयोगी, उभयान्वयी वगैरे 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 विशेषण पुष्कळ आहे. पण किमान या 3 गोष्टी मला पक्क्या माहित पाहिजेतच पाहिजे. कर्ता कशाला म्हणावं, कर्म काय आहे आणि क्रियापद काय. त्याला इंग्लिश मध्ये एस प्लस एक ना, इथं एस, इथं ओ आणि इथं व्ही. म्हणजे वाक्य तयार होतं तेव्हा कर्ता, क्रियापद, कर्म. मराठीमध्ये जेव्हा वाक्य तयार करतो तेव्हा कर्ता, कर्म, क्रियापद असतं, आणि जेव्हा इंग्रजीमध्ये वाक्य तयार करतो तेव्हा कर्ता, क्रियापद, कर्म असतं. म्हणून इंग्लिश मधलं सूत्र आहे एस प्लस व्ही प्लस ओ. म्हणजे मराठी इंग्रजीचं वाक्य तयार करताना 2 गोष्टी पाहिजेतच पाहिजे, एस प्लस व्ही. कर्ता, क्रियापद, कर्ता. पण आजचा जो भाग आहे तिथं मी लिहून दिले तुम्हाला की त्याच्यात कर्ता हा नसतो. विदाउट सब्जेक्ट आपल्याला सेंटेन्स तयार करता येतं आणि त्या सेंटेन्स
कशा आहेत त्याचं थोडीशी माहिती द्या. अगोदर वाटल्यास तुमच्याकडे 3 शब्द लेखी राहू द्या. यस, बी, ओ. यस इज इक्वल टू सब्जेक्ट. P is equal to 1. माईक चालू त्यांनी माईक बंद ठेवा. नंतर तुम्हाला जेव्हा बोलायची संधी मिळेल बोलायच्या संधीला तुम्ही बिलकुल बोला. मैंने 2 मेसेज टाकले. आणि बर गणेश आवाज पोहोचतोय? हो सर पोहोचतोय. माईक बंद कर मग. त्याच्यात आपण लक्षात आलं पाहिजे आपलं जर माईक चालू असेल तर आपण तिथं बोलायचं नाहीये. तर दुसरी चर्चा आपल्याला इतरांना ऐकू येऊ देऊ नये. माईकला बंद नाही तसं तिथं आपलं, पण आपल्या लक्षात राहत नाही आणि त्यामुळे इतरांना डिस्टर्ब होतं. कारण जेव्हा आपण कुठलीही गोष्ट ऐकतो, ऐकताना अवधान तेव्हाच जातं जेव्हा दुसरी कुठली तरी कृती घडते, कुठेतरी हलते, आपण पटकन तिकडे पाहतो. सर इकडे कविता शिकवतात आणि तिकडं काहीतरी हलायला तिकडे पाहतो, कुठेतरी बाहेर आवाज यायलाय तिकडे पाहतो. त्यामुळे काय होतं, अवधान विचलित होतं. म्हणजे आपण जे ऐकणार होतो ते निघून जात. कदाचित मला जे सांगायचं होतं ते सुद्धा मी विसरून जातो. मला काय सांगायचं होतं पुढे नेमकं, एक शृंखला ठरलेली असते डोक्यामध्ये, याच्यानंतर याच्यानंतर याच्यानंतर, आणि आपोआप त्याला ब्रेक लागतो आणि तिथून मग पुन्हा अडचण येतात. तर ते तुला येऊ नये, इतर विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून आपण थोडंसं माहितीकडे लक्ष पाहिजे. आपल्याला तेवढे बंधन नाही, पण आपल्यामुळे इतरांना किंवा इतरांमुळे आपल्याला तो त्रास होऊ नये. कुणालाच एकदम नवीन विद्यार्थी असेल तर आपण समजून सांगायचं, तुम्ही खूप जुने आहात. पण आपल्याला इथं जेव्हा इंग्लिशमध्ये वाक्य तयार करतो तेव्हा एस फॉर सब्जेक्ट, बी फॉर वर्ब, ओ फॉर ऑब्जेक्ट. बी मध्ये सुद्धा 2 शब्द आहेत. एक आहे बी आणि दुसरा आहे एचबी. एचबी मीन्स हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. कारण नुसत्या क्रियापदाने सुद्धा वाक्य पूर्ण होत नाही. तर तिथं त्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि ते ज्यांची मदत घेतात ते सुद्धा एक क्रियापदच असतात, पण त्याचं नाव मात्र सक्रिय असतं. आता तुम्ही सक्रिय म्हणजे काय? सक्रिय म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. हे जे सहाय्यकारी क्रियापद कोणते, जे आपण मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय, had, is, are, was, were, have, has, had, will, shall, would, should, हे जे आहेत हे सगळे सक्रिय आहेत. HV आहे. आणि ज्या शब्दाचा अर्थ आपण लावतो आणि त्याच्या शेवटी जेव्हा ने येतो ते व्ही असतात. व्ही आणि एचव्ही मधला फरक लक्षात ठेवा. व्ही म्हणलं की त्याच्यात ने येणार. कसं? गो जाणे, टेक, गिव्ह, ब्रिंग, कम, सी, सिट, स्टँड अप, हे सगळे जे उठणे, बसणे, खाणे, पिणे, रडणे, मरणे, जगणे, ने 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 हे सगळे यम व्ही म्हणतात याला. मेन वर्ब. जेव्हा त्यांच्या शेवटी ने येतो तेव्हा तो झाला मेन वर्ब. आणि या मेन वर्बचे आपण 3 रूप सुद्धा मागच्या वेळेस पाहिले. एक मुख्य क्रियापद, मग त्याचा आपला वर्ब काय आहे, त्याच्यानंतर त्याचं भूतकाळी रूप काय आहे आणि त्याचा आपण पीपी, पीटी आणि पीपी हा सुद्धा भाग पाहिला. पास्ट टेन्स मध्ये काय आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये काय हा सुद्धा भाग पाहिला. जसं गो, वेंट, गॉन असे शब्द सुद्धा आपण यादी पाहिली होती, त्याचा अर्थ समजून घेतला होता एका तासिकेत. तसं या ठिकाणी वर्ब सोबत am, is, are, was, were, have, has, will, shall, have, has, had, would, should हे जे आहेत हे सगळे सहाय्यकारी क्रियापद. आज 2 घटक शिकायचे आणि सहज तुम्हाला समजून जातील. 2 कोणत्या गोष्टी आहेत. एक नकारात्मक कडे जायचं आपल्याला. आता नकारात्मक कडे जायचंय, पण नकारात्मक विचाराकडे जायचं नाही, नकारात्मक वाक्य तयार करण्याकडे जायचं. आणि आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी मध्ये सोपं आणि सगळ्यात महत्वाचं, आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये कुणाला तरी सूचना देतो, मग तिथं कर्ता नसतो.
कर्त्याला सूचना देतो आपण काय गो देअर कम हिअर स्टँड अप सिट डाउन look at me show me your pen आता जर आपण लक्ष दिलं या काही वाक्यांमध्ये गो देअर आता गो काही करताय का आपल्याकडे महेश व्हॉट्स द मिनिंग ऑफ गो येस एनीबडी कुणी जे आहेत ते आता माझ्याकडे लॅपटॉप नाहीये हा कुणी सांगा सर जाणे गो मीन्स आपल्याला माहिती झालं पहा आता तुम्हाला दोन्हीचा फरक काय ते तुम्हाला सांगतो आपल्याला माहिती आहे गो म्हणजे जाणे पण लक्षात ठेवा जाणे नाही त्याच्या टू गो इज द मेन वर्ब आणि टू गो टू कम टू इट तर ते एमव्ही तर ते मेन वर्ब तर तिथं ने इथं गो जा कम ये सिट बस लुक पहा क्रिया चालू झाली तिथं प्रत्यक्ष आज्ञा दिली आता गो कुठं देअर गो देअर सर तुम्ही गायब झालात आवाज येतो माझा हो 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 सर येतो गो देअर करता कुठंच नाही क्रियापदाने सुरुवात झाली क्रियापद पाहताना वाटतं हे तर एमव्ही आहे इट्स मेन वर्ब नो इट्स नॉट मेन वर्ब गो देअर तिकडे जा कम हिअर इकडे ये स्टँड अप उभे राहा आता कुणाला इथं सूचना कुणाला दिली हे नाही म्हणजे याचा अर्थ आपल्या समोर जो कुणी व्यक्ती आहे सेकंड पर्सन त्याच्यासाठी दिलेली सूचना मी समजा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी माझ्यासोबत रोहिणी बसलेली आहे रोहिणीला जर म्हटलं रोहिणी स्टँड अप काय होणार काय कृती करणार ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उभं टाकणार यस सिट डाऊन म्हटलं आपल्या शाळेमध्ये नेहमीच येते स्टँड अप सिट डाऊन असं नाही होत स्टँड अप सिट डाऊन असं नाही कृतीमध्ये काय होणार आहे स्टँड अप आणि सिट डाऊन म्हणजे याचा अर्थ मला दोन नवीन शब्द पाहायला मिळतात समजून घ्यायला मिळतात अप म्हणजे वरची दिशा डाऊन म्हणजे खालची दिशा अप डाऊन आता अप डाऊन हा शब्द तुम्ही आणखी कुठेतरी ऐकला असेल सांगा बरं कुठं आठवलं तुम्हाला की अप डाऊन शब्द ऐकलाय सर शाळेविषयी शाळेच्या शिवाय कुठं ऐकलंय माणूस म्हणजे लावरी कुणाला सांगता येईल सर मी सांगू का आपण कुठे जात असतो ना तेव्हा ना ते माणसं म्हणतात रोज अप डाऊन करता का ओके यस यस अगदी बरोबर आहे शाळेला आता मी इथं आहे अर्धापूरला आहे जातो मी कारवाडीला म्हणजे मी अर्धा परत येणे तिथंच परत येणे त्याला आपण अप डाऊन असा शब्द वापरतो यस यू आर राईट आणखी काय कुठे वापरता येईल बरं ते कुठे वापरला जातो सर सीसॉ खेळताना यस कोणीतरी जेव्हा एक जण डाऊन होतं तेव्हा सेकंड अप होतो दिस इज सीसॉ जेव्हा इकडे कोणीतरी वजन ठेवतो
समजा इकडे तन्मय बसलाय आणि इकडे Sir. प्रांजल बसलाय. एक मिनिट, अरे नाही तुला सांगितलं बघा, इकडे तन्मय आहे, इकडे प्रांजल आहे. तन्मयचं वजन जास्त, तन्मय खाली, प्रांजल वर. नंतर प्रांजल तिनं वजन हे केलं, तन्मय थोडासा हलका झाला, म्हणजे पाय खाली प्रयत्न केला, इकडे वर. म्हणजे हा तराजू जो आहे तो पारडा ज्याला म्हणतो ते सिसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तिथं सुद्धा एक जण अप, दुसरा डाऊन. ओके, यस, यू आर राईट. आणखी अरे आता सांग. सर तराजूने वजन मापताना. बरोबर आहे, येस. तिथं सुद्धा अप डाऊन होत असतं. ओके, नेक्स्ट. आणखी आणि तुझ्या तर फार जवळचा शब्द आहे आर्यन. अप डाऊन मध्ये जिकडे जायचंय ना ते तुझ्या फार जवळचा शब्द आहे. बघा बरं आता, तुझ्या श्रेयाच्या फार जवळचा शब्द आहे. सर गेट लागते गेट पडते ते. ते गेटचं नाही म्हणता येईल आपल्याला, पण आता लक्षात घ्या. सर ट्रेन जाताना गेट खालीवरी होत राहते. ठीक आहे, तुम्हाला आपण, ट्रेन येताना गेट बंद होते, ट्रेन गेलं की चालू होते. आणि मला ट्रेनच्या जवळ जायचंय. जवळ म्हणजे असं आता इथून खूप वेळ लागेल तुम्हाला, नाही, ट्रेन या शब्दाच्या जवळ जायचं. जेव्हा रेल्वे तुम्ही पहा, रेल्वेचा डब्बा त्याच्यावर एक नेम प्लेट असते. आपल्या गाड्या कशा असतात, महामंडळाच्या बसेस कशा असतात, हदगाव नांदेड, पुणे नांदेड, नंतर नांदेड पुणे. याचा अर्थ पुण्याहून निघाली नांदेडकडे चालली, नांदेडहून निघाली पुण्याकडे चालली, हदगावहून निघाली नांदेडला चालली. पहिलं नाव म्हणजे तिथून निघाली, दुसरं नाव तिकडे चालली, आणि मध्ये 3-4 नावं असतात म्हणजे कोणत्या मार्गाने चालली. पहा, तुम्ही बसेसच्या पाट्या वाचा. आपल्या ज्या लहानपणी जे आहेत महामंडळाचे जे बसेस आहेत त्याच्यावर कमीत कमी 4-5 नावं असतात. समजा इथं जर एक एक नाव एक तुम्हाला मी पाटी करून दाखवतो. एक समजा इथं पाटी आहे, काय दिलेलं आहे, इथं नांदेड आणि इकडं दिलेलं आहे किनवट, आणि मध्ये इथं दिलेलं आहे भोकर बारीक अक्षरामध्ये, हिमायतनगर. पुन्हा दुसरी पाटी आहे तीच नांदेड, किनवट, आणि इथं दिलेलं आहे हदगाव, उमरखेड. याचा अर्थ काय आहे, ही पण गाडी नांदेडून निघालेली आहे किनवटला जायला, ही सुद्धा गाडी नांदेडून निघालेली किनवटला. पण मला हे लक्षात आलं पाहिजे, मला जायचंय कोण्या मार्गे. जर मला उमरखेडला जायचंय तर मला या गाडीत बसता येणार नाही, कारण हिचा मार्ग वाया, याला वाया म्हणतात, वाया म्हणजे छा मार्गे. कोणत्या वाया चालले, कोणत्या मार्गे चालले, भोकर हिमायतनगर करून ती हिमायत किनवटला चालली, आणि ही गाडी नांदेडून हदगाव, हदगावून उमरखेड, उमरखेड किनवट अशी चाललेली आहे. म्हणजे मला लक्षात येईल, हा मला अर्धापूरला जायचं होतं, मी या गाडीत बसू शकतो. कारण जी गाडी नांदेडून हदगाव मार्गे जाते ती गाडी अर्धापूरहून जाते, आणि जी गाडी नांदेडून किनवटला भोकर मार्गे जाते ती अर्धापूरला स्पर्श करत नाही. जर मला अर्धापूरला जायचं असेल माझ्या गावाला तर मला या गाडीत बसावं लागेल, म्हणजे मला या भागाकडे लक्ष द्यावं लागते. वाया बीच रोड रूट काय आहे तिचा, तिचा मार्ग कोणता आहे की इथं पाहावं लागतं. मग आपल्याला कळतं कुठली गाडी असो. बरेचदा एखाद्या तुम्ही पहा प्रवासामध्ये असताना कंडक्टर खूप रागाला येतो, कारण खूप कधी कधी अगदी इन वगैरे केलेले बुटातले अगदी तरुण विद्यार्थी, मुली, माणसं खिडकीजवळ येतात आणि कंडक्टरला विचारतात, साहेब गाडी कुठे चालली. त्यावेळेस त्यांना खूप राग येतो. का का राग येत असेल बरं आर्यन? इतक्या पाट्या आम्हाला पण विचाराय म्हणून. म्हणजे एवढी मोठी पाटी लिहिली,
तुझ्या पाठीवर दप्तर दिसतंय, सुटबुटातला दिसतोय, चांगला दिसतोय, तुला वाचन येतोय, पण तुला गाडी कुठं चालली हे कळत नाही. म्हणजे माझ्याकडे व्यवहार ज्ञान नाही, म्हणून तो कंडक्टर तुमच्यावर रागावतो. समोर दिसणार का म्हणतो एखादा राग, एखादा सांगतो पण हा म्हातारे माणसं आहेत, ज्यांना दिसत नाही, वयोवृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचं साहजिक आहे. परंतु 4थी-5वी पासून पुढील कोणत्याही वर्गामध्ये शिकणारा व्यक्ती, विद्यार्थी त्यांनी जर गावाची पाठी विचारली तर मात्र तो रागावणारच. हा विचारू शकतो. केव्हा? समजा मी आता आंध्र प्रदेशात आहे किंवा तामिळनाडूमध्ये आहे आणि मला ती भाषा येत नाही. अशा वेळेस मला विचारावंच लागणार आणि ते सांगतात. ते ओळखतात. माझ्या भाषेवरून ओळखतात. अरे, ये इधर का नहीं है, इसको बोलना पड़ता. म्हणून जर ती भाषा मला अवगत नसेल आणि म्हणून जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये आपण जातो, तेव्हा शक्यतो तिथं आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा नावं असतात. प्रत्येक रेल्वे स्टेशनला तसंच इंग्लिशमध्ये नावं आहेत. आता आपण चाललो होतो अपडाऊनच्या बाबतीमध्ये. याचा अर्थ ही गाडी नांदेडहून किनवटला अप, तर किनवटहून नांदेडला डाऊन. जिथून निघाली तिकडे जाताना अपला, तिथून येताना ती डाऊनला. म्हणून मी तुम्हाला एक पाठी दाखवत होतो. इथं प्रत्येकाने रेल्वे पाहिलेली आहे आणि रेल्वेच्या पाट्या बदलत नाही. महामंडळाच्या पाट्या बदलतात. इथं नांदेडहून किनवट आहे. किनवटून ती जेव्हा परत येते तेव्हा ती पाटी बदलून टाकतो आणि तेव्हा नाव तयार होतं किनवट, नांदेड. आणि हिमायतनगर खाली होतं, ते वर जातं, भोकर खाली येतं. म्हणजे किनवटून निघाल्यावर ती गाडी अगोदर हिमायतनगरला पोहोचणार, हिमायतनगरहून भोकर येईल, भोकरच्या नंतर नांदेड. असं ही गाडीची पाटी आपल्याला शिकवते. आपण दुर्लक्ष करतो, नुसतं शब्द वाचतो पण समजत नाही त्याचा अर्थ काय. इथं सुद्धा शिकायला मिळतं, प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतं. जेव्हा गाडीच्या पाटीचा रंग सुद्धा आपल्याला शिकवतो. जर काळ्या अक्षरात लिहिलं असेल, पांढरी पाटी काळं अक्षर किंवा काळी पाटी पांढरं अक्षर, तर याचा अर्थ ती गाडी, हात दाखवा, गाडी थांबवा. म्हणजे कुणीही कुठेही त्या गाडीत चढू शकतो. ती गाडी कुठेही थांबणार. तिला आपण पॅसेंजर म्हणतो. म्हणजे कुठेही गाडी थांबणार, साधी गाडी. आणि ज्या गाडीचं नाव लाल अक्षरात लिहिलेलं असतं, ती गाडी ठराविक ठिकाणीच ती थांबते. मिनिमम 20 ते 25 किलोमीटरच्या वरच तिचा एक एक थांबा असतो आणि ही मात्र 2-2, 3-3 किलोमीटरवर थांबते. मग आपल्याला जर खेडेगावाला जायचं असेल तर अशा गाड्या पाहाव्या लागतात की जिचं नाव हे पांढऱ्या किंवा काळ्या अक्षरात लिहिलेलं आहे. लाल अक्षराच्या गाडीत जर बसलो आणि मला जर वाटेतल्या छोट्या गावात उतरायचं असेल तर तो थांबवत नाही, पुढच्या स्टेशनवर थांबवतो, तिथून मला वापस यावं लागतं. प्रवास सगळ्यात केलेला आहे. प्रत्येक गाडी प्रत्येक ठिकाणी का थांबत नाही त्याची कारण ही आहेत की त्या गाडीवरचा रंग काय आहे. ती असते जलद गाडी, ती असते साधी गाडी. तर हा फरक आहे. तर रेल्वेच्या पाट्या आपण पाहिला तर त्याच्यावर असे बाण दाखवतात. इथं नांदेड, पुणे, दौंड. याचा अर्थ ही गाडी नांदेडहून पुण्याला चालली, पुण्याहून दौंडला चालली. याचा अर्थ इंजिन इकडे आहे. परत येताना पाट्या बदलत नाही, ते पाटी तीच राहते. म्हणजे ही गाडी अप आणि डाऊन कशी होते, रेल्वेच्या पाटीवर लिहिलेलं असतं. जर ती तुम्हाला अप कडे म्हणजे समोर जाते त्याचा अर्थ ती कुठे जाते, आणि डाऊनला जाते म्हणजे ती कुठे जाते. हे अप डाऊन. नुसतं फक्त इथं आपण एका ठिकाणी स्टँडअप मधला अप नाही, मला तो पुन्हा कुठं कुठं आहे तेही तितकंच महत्वाचं. मला फक्त स्टँडअप आणि सीट डाऊन नाही, एवढ्या मला नाही थांबायचं. इथं माझा अभ्यास नाही होणार. इथं फक्त मला एक सूचना कळेल, स्टँड अप सीट डाऊन नाही कळत. मग अप डाऊनचा अर्थ अशा पद्धतीने आहे. असं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला अप डाऊन या शब्दाची माहिती आपल्याला मिळू शकते. आपण मिळवली पाहिजे. आपण तसं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्या शब्दाचा पक्का अर्थ होतो, यास मी शाळेला चाललोय, शाळेतून घरी चाललोय. म्हणजे मी दररोज शाळा ते घर अप डाऊन करतोय. आता
सर मी सकाळी दररोज मुलांशी गप्पाला जॉईन होतो, म्हणजे मी दररोज अपडाऊन करतो. जमल का? नाही जमत. नाही जमणार, कारण मी ते ठिकाण सोडलंच नाही ना. जेव्हा मी एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तुम्ही तुमच्याच घरी आहात. नाही आता आम्हाला रोज आम्ही सकाळी दररोज अर्धापूरला अपडाऊन करतो, नाही जमणार. किंवा मी सकाळी दररोज पुणे, तेरबन, भोकर अपडाऊन करतो, कसं शक्य आहे? मी माझ्याच जागी आहे. आय एम स्टील हिअर. मी इथंच आहे, तुम्ही तिथंच आहात. याला अपडाऊन म्हणता येणार नाही. असा हा सॅडा आणि त्याच्यानंतर आपण दिलाय लुक ॲट मी. सर शाळेमध्ये नेहमी म्हणतात, एखादा प्रयोग करून दाखवत असतील तर लुक ॲट मी, आणि माझ्याकडे पहा, इकडे पहा, लुक ॲट हिअर, लुक देअर, म्हणजे लुक पाहण्याची सूचना, म्हणजे तो पाहणे नाही, पहा. या, उभे राहा, खाली बसा, जा, शो, दाखवणे नाही, दाखव. म्हणजे तिथं चल दाखव, तुझी वही दाखव, तुझी पेन दाखव. अशी अनेक वाक्य जी असतात ज्याची सुरुवात क्रियापदाने होते, आज्ञार्थी वाक्य. वाक्य कसं होईल असं नाही, विदाऊट करता जेव्हा वाक्य सुरू होतात तेव्हा त्या वाक्यांना या ठिकाणी आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. काही वाक्य आपल्या तुमच्यासाठी तुम्ही लिहून घ्यायचे किंवा तुम्ही सांगितले तरी आपण इथे लिहून घेऊया. तुम्ही 5 दिले असतीलच. आपण तुम्ही सांगा, आपण 5-6 वाक्याची एक यादी करूया. आता जे सांगितले ते सोडून तुमच्या पहिले. यस, तुम्ही सांगा, आपण यादी करूया जी सगळ्यांसाठी चांगली ठरेल, लिहिता येईल सगळ्यांना. एक जण सांगा, कोणी? तन्मय, अभिनव, आर्यन, एक सुरू करा. काय सांगता येईल आपल्याला? एखादं वाक्य तुम्ही सांगा, चुकलं तर चुकू द्या, मग काय करायची नाही. चुकील काय चुकतंय? यस, Show me your pen. गिव्ह मी, म्हणजे झालं वाटेल आता गिव्ह मी की नाही? नाही सर, show me your pen आहे. ओके, ठीक आहे. गिव्ह मी युअर पेन, चालेल. सर यस यस, कंटिन्यू. युअर मेमरी, इनहॅन्स युअर मेमरी. इनहॅन्स, उच्चार थोडासा हे होतोय, थोडा आवाज अडखळतोय तुझा. तर दुसरं वाक्य आणखी एखादं, थोडा आवाज अडखळत येतोय माझ्यापर्यंत. यस, इनहॅन्स युअर मेमरी. अर्थ सांग बरं कसं काय आहे? तुमची स्मरणशक्ती वाढवा. इनहॅन्स म्हणजे वाढवा. ओके, आणखी एखादं वाक्य तुझ्याकडे, आणखी एखादं वाक्य जे नेहमी आपण क्रियापद वापरतो, जे सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. शट अप. यस, मग बंद कर. रागामध्ये माणूस बनतो. यस यस, सर कूल डाऊन. व्हेरी गुड. मँगो सर. पहा, इतकं छान झालं हे वाक्य. शट अप म्हणजे अप, आता इथं कुठं वर जायचंय? तिथं होतं स्टँड अप, म्हणजे उभं राहायचं. आता काय अप आहे, आणि कूल डाऊन. छान झाले शब्द दोन, जबरदस्त. डाऊन, इथं कुठं खाली जायचंय? इथं मूव बंद कर, बोलायचं नाही हा बाजूला. तुम्हाला नाही वाक्यात. कूल डाऊन, कूल डाऊनची स्थिती केव्हा उद्भवते बरं? केव्हा म्हणलं जातं कूल डाऊन? सर कोणतरी रागवल्यावर, चिडल्यावर. तन्मय बोलेल. यस, झाल्यानंतर सर. सर कोणतरी चिडल्यावर. समजा दोघांचे भांडण होत, आर्यन आणि तन्मय दोघे भांडण करत, नाही माझं कर, नाही माझं कर, नाही माझं कर.
किंवा एक जणाचा पारा वर चढलेला आहे. पारावर चढणे आणि पारा वर चढणे दोन्हीमध्ये फरक आहे. पारा केव्हा वर चढतो? जेव्हा तापमान वाढतं. म्हणजे माझ्या शरीराचं जेव्हा तापमान वाढतं, कोणतं तापमान? रागाचं तापमान वाढतं, तेव्हा पारा वर चढतो. दोन शब्द वेगळे बरं. पारा वर चढणे आणि पारावर चढणे दोन्ही वाक्प्रचार आहे. पारावर चढणे म्हणजे खूप राग येणे आणि पारावर चढणे नवरदेव जेव्हा शेवंतीला जातो त्यावेळेस पारावर चढला. पारावर चढला. ओके चला. तर जेव्हा शट डाऊन. यस, इथं पारावर चढला, खूप रागात आलाय, त्याला थांबवण्यासाठी दुसरा जाऊ द्या हो, थोडं रागून बस बस जाऊ द्या हो, ते आपलंच माणूस आहे, जाऊ द्या. आर्यनला कळत नाही, तुम्हाला कळत नाही का? बस जाऊ द्या. म्हणजे कूल डाऊन यार, कूल डाऊन म्हणजे शांत हो, शांत हो, आणि त्याला हळू हळू शांत करतात. तो झाला कूल डाऊन. यस. नेक्स्ट. सर कम्प्युटरचा शटडाऊन. यस, कॉम्प्युटरचा शटडाऊन बरोबर आहे. इथं शटडाऊन म्हणजे बंद करून टाकणे. म्हणजे प्रत्येक वेळेस डाऊनचा अर्थ खाली असा नाहीये. म्हणजे डाऊनचा अर्थ समजून घ्या. डाऊन म्हणजे बंद करायचंय. म्हणजेच काय? आणि इथं शट अप तोंड बंद करायचे. इथं तर अप होतं तरी तोंड बंद करायचं. खरं तर अप म्हणजे वाढायला पाहिजे, करायला पाहिजे. आणि काय कमाल आहे शब्दाची यार. ही मजा कळली एकदा मग भाषेची मजा. भले ती कोणती Sure. असो. लॉकडाऊन. लॉकडाऊन, क्या बात है यार, सुपर. आता हा शब्द आहे पूर्ण लॉकडाऊन, दोन वेगळे नाही. लॉकडाऊन हा शब्द आहे. लॉकडाऊन म्हणजे स्थिती अशी, त्याला टाळेबंदी म्हणतात. लॉकडाऊन. आता लॉक, घराला कुठे लॉकच असतं. ते डाऊन म्हणजे काय, सगळ्याला काही शटर थोडेच आहे की ते लॉक खालीच लावा म्हणून. कुणाच्या कड्या कोण्या वर असतात, मग त्याने लॉकअप म्हणायचं का? आणि लॉकअप सुद्धा शब्द आहे. Yes. अरे वा. पण हे आज्ञार्थी वाक्य नाही, हे लक्षात ठेवा. हे स्वतंत्र शब्द आहे. लॉक जाव इथं स्वतंत्र शब्द आहे. लॉकअप, लॉकअप इथं ऐकल्यावर शब्द तुम्ही सर एखादा माणूस जेल मध्ये गेल्यावर. जेल मध्ये गेल्यावर लॉकअप. किंवा पोलीस स्टेशनला नेलं गुन्हा केलाय म्हणून, त्याला कोर्टात नेईपर्यंत, त्याला शिक्षा होईपर्यंत तिथं ठेवतात, त्याला म्हणतात लॉकअप. आता इथं लॉकअप तो तर मध्ये असतो. अप, आता समजा असं गृहीत धरा की हा पोलीस स्टेशनचा दरवाजा आहे. हे पूर्ण त्याच्या रेषामध्ये त्याच्या गजाळे आहेत. याच्या मागे एक अपराधी, एक गुन्हेगार याच्या मागे उभा आहे. हा दरवाजा त्यांनी ओढून घेतला आणि इथं कडी कोंडा लावून कुलूप लावून टाकलं. मग लॉक अप कुठे? अप तर इथं पाहिजे होतं. लॉक इकडे दिले किंवा या बाजूला दिले. लॉक अप कुठे? लॉक डाऊन पण खाली नाही, लॉक अप वर नाही. कधी कधी शब्दाचा शब्दशः अर्थ येत नाही. लॉकअप शब्द म्हणजे त्याला अप म्हणजे इथं वर. सर मी सांगू. मी सांगू एक. सर हँड्स अप. Hands up. ही मात्र सूचना आहे. Hands up. क्या बात है यार. सर पिक अप. पटकन डाऊन. कुणीही असो, आपण चित्रपटामध्ये नेहमी पाहिले, भले त्या कलाकाराच्या हातामध्ये बंदूक असो अथवा नसो, त्यानं पाठीला नुसतं बोटानं बंदुकीचा काय करून असं हे केलं, हँड्स अप, तिथे पटकन तो हात वर करतो आणि त्या हातातले सगळे शस्त्र टाकून देतो. त्याला माहित आहे हँड्स अप हा शब्द त्याच्या हातात शस्त्र आहे आणि तो हँड ओव्हर. हँड ओव्हर.
इतरांना सुपूर्द down. करणे. करेक्ट. पहा म्हणजे अप ओव्हर कसे शब्द यायलेत की ज्याचा ओव्हरचा अर्थ आपण ओव्हर म्हणजे वर. Hands down. एक मिनिट हा. एक इथला एका शब्दाचा त्याच्यामध्ये एक जस्ट वेट Keep down. आपल्याला ओव्हर शब्द आला थोडस हा समजून घेऊया. मी आता या ठिकाणी माझ्याकडे एक खडूचा डब्बा आहे. एक जस्ट यस पिकअप सुद्धा आहे. ओव्हर मला दुसरा एक शब्द तुम्हाला शिकवायचा आहे. समजा मी हा खडूचा डब्बा आहे. मी माझ्या डोक्यावर ठेवलाय. खाली घेतला. हाच खडूचा डब्बा आहे. मी थोडासा वर धरलाय. काय म्हणता येईल तुम्हाला? नाही फक्त डब्याबद्दल काय म्हणता येईल? सर वरी दात Up down. तिथं अपडाऊन नाही येणार ना. मराठीमध्ये वाक्य सांगा. सर दात खाली वर करणे. क्रिया सांगू नका. तुम्ही या खडू सोबत मराठीचे वाक्य बनवा. इथं एक आहे याचं एक वाक्य बनवा आणि आता एक वाक्य बनवा. काय वाक्य तयार होईल? डोक्यावर खडूचा डब्बा आहे. हा. सर एक व्हिडिओ वाक्य. दिसत दुसरं आणि दुसरं तुला पिन करून घ्यायला भेटेल. जिथं माझा व्हिडिओ दिसतोय पार्टिसिपंट मध्ये जायचं. आपण त्या पॉइंटला जायचं. टीम मध्ये दिसतात पहिल्या पेजवर. हेड ओव्हर चॉक बॉक्स. हेड ओव्हर चॉक बॉक्स. नाही हँड ओव्हर म्हणजे माझ्याकडे एखादा पेन आहे मी दुसऱ्याच्या ताब्यात देतोय त्याला हँड ओव्हर करायचं. किंवा मी एका शाळेचा मुख्याध्यापक आहे आणि माझी बदली झाली तर त्या शाळेवर जे कोणी नवीन येतात तर माझ्याकडे जे काही रजिस्टर होते जो काही शाळेचा ताबा होता तो मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करतो आणि तिथून मी निघतो. त्याला हँड ओव्हर म्हणतात. सर पिकअप युअर चॉक बॉक्स. आता थोडं ध्यानात ठेवा. ही क्रिया जी आहे इथं मी तुम्हाला मराठीत वाक्य म्हणतोय. खडू माझ्या डोक्यावर आहे. खडूचा पुडा माझ्या डोक्यावर आहे. खडूचा पुडा माझ्या डोक्याच्या वर आहे. दोन्ही मधला फरक काय? कोणता शब्द वापराल तुम्ही तिथं? सर तुम्ही एका वाक्यामध्ये चा घेतलं आणि एका वाक्यामध्ये चा नाही घेतलं. हा मग त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये काय असेल बरं? कुणाला सांगता येईल? पुन्हा आणखी एक सांगतो मी तुम्हाला उदाहरण. समजा हा माझा तळहात आहे. चॉक बॉक्स. नाही मराठीत येऊ द्या. सध्या मराठी मधला एखादा शब्द इंग्रजी मधला फक्त एखादा शब्द सांगा. इथं माझा हात आहे. पहा या हातात इथं मी ब्रश ठेवला. ओके आणि आता इतकं अंतर ठेवलंय. माझा हात सर आणि चा फरक आहे. म्हणजे काय असेल? त्याला प्रिपोजिशन म्हणतो आपण. ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ही प्रिपोजिशन ऑन, अबोव, ओव्हर, नियर, लॉंग असे ते असतात. त्याची आपण एक तासिका नंतर घेणार आहोत. फक्त सहज विषय निघाला म्हणून तुम्हाला इथं सांगू लागलो तुम्ही. जेव्हा एखादी वस्तू त्या वस्तूला टेकून असते अगदी स्पर्श करते तेव्हा आपण ऑन म्हणतो. पुस्तक टेबलावर आहे. टेबलाच्या वर नाही. च्या वर म्हणलं की ॲबो. ओव्हर हे शब्द. ॲबोवर नेमके कुठं ते आपण शिकूयात नंतर. तर इथं हे वेगळं. या अप मुळे लक्षात थोडस. म्हणजे अप म्हणजे नुसतंच वर नाही. ऑन म्हणजे वर आहे. ॲबो म्हणजे वरच आहे. ओव्हर म्हणजे वर आहे. पण वापर कोणता कुठं करायचा हे महत्वाचं. वापर चुकला अर्थ चुकला. घेता का? इथं माहिती आहे हँड्स अप पटकन हात वर करा. आणखी आपल्या कोणतरी सांगितलं होतं पिक अप.
लक्षात येते तुझं तुला? आता पिकअप म्हणलं की काही जणांना ऑटोचं चित्र समोर दिसेल, कारण एका ऑटोला सुद्धा पिकअप म्हणतात. मग तो पिकअप म्हणजे काय उचलायचा का? ऑटोला म्हणतात त्या पिकअप. आणि इथं पिकअप पिकअप आणि पिक डाऊन नाही. तर पिकअप इथं त्या ऑटोला आपण पिकअप जरी म्हणत असलं, पिवळ्या रंगाचे ॲपेज वगैरे आहेत, ऑटो त्याला पिकअप कॅट म्हणतात वगैरे काहीतरी आहेत वेगळे आहेत. प्रत्येकाला काहीतरी नाव आहे. हा, आणखी एखादं सांगा चला. जवळपास 7-8 झालेले आहेत. आणखी 2 करूयात, 2 वाक्य घेऊयात. तुम्हीच सांगा. नंतर तुझा एक भाग घ्यायचा आहे मला. सर स्टिकअप. ओके, आता आता अप सोडून द्या. अप ऐवजी इतर शब्दाकडे जाऊया. पिक डाऊन. अप नकोय, डाऊन नकोय. दुसरे शब्द पुष्कळ आहेत. नाही तर असं होईल की मला फक्त अप आणि डाऊन आहेत म्हणजेच अर्थार्थी आहेत. नाही ना, खूप आहेत पुढे. जसं सुरुवातीला मी घेतले 5-6. गिव्ह, टेक, ब्रिंग असे शब्द जे आहेत, 2च शब्द घ्या आणि वाक्य बनवा. दोन्ही वेगळे शब्द घ्या. आता इथं अर्थ वेगळे लपलेले होते. आता हे सोडून द्या. आता 2 शब्द, 2 स्वतंत्र अर्थ. त्याचाही अर्थ माहित आहे, याचाही अर्थ माहित आहे. अशी सर बर्ड इज सिटिंग ऑन द ट्री. सर तेवढं वाक्य नको त्याला. आता दोन शब्द घ्या. वाक्य खूप चांगलं आहे. हा, स्पीक और डाय. स्पीक और डाय. स्पीक और स्पीक और डाय. सांग बरं त्याचा अर्थ काय? बोला किंवा मरा. स्पीक और डाय नाही ते डू और डाय. आणि ती वाक्प्रचार सारखा आहे. बोला किंवा मरा म्हणते आपण असं आपलं. इथं स्पीक लाऊडली, जोरात बोला. सी अ मॅन. सरळ सरळ नकाशा पहा. स्पीक लाऊडली, जोरात बोला. कट. सेव्ह द अर्थ. सर सेव्ह द अर्थ. Yes. Cut this fruit. Cut this fruit. हे फळ कट करा. सी अ मॅप, एक नकाशा पहा. स्पीक लाऊडली, जोरात बोला. कट धिस फ्लावर. कट दिस फ्लावर. कट म्हणजे कुठलेही शब्द घ्या. आता तिथं आपल्याला अपच नकोय. नाही असं होईल की अप आणि डाऊन आलं तरच वाक्य बनतं. नाही, पुष्कळ आहे. हे करा, ते करा, हे करू नका, ते करू नका. आता कराच झालंय आपलं. आता सगळ्या सूचना देतोय आपण की हे करा, असं बघा, तसं बघा. याचाच एक भाग 10 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायचा आहे की नको म्हणून सांगायचं. तर कसं करायचं? म्हणून मी तुम्हाला म्हटले निगेटिव्ह मध्ये जायचंय मला. जसं तुझं होतं वाक्य डू ऑर डाय. जसं युद्धामध्ये एक तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, काल रात्रीच पाठवला होतो मी, रात्री पाहिला. सेव्ह द अर्थ सर. येस येस येस, सेव्ह द अर्थ. पर्यावरणासाठी अतिशय महत्वाचा सेव्ह द अर्थ. EARTH. इथं लक्षात घ्या, ई म्हणून एन येत नाही. अर्थ एकच आहे, एकमेव वस्तू असेल तर दोन. सेव्ह द अर्थ. सेव्ह द टायगर. वाघाला वाचव. आता वाघ म्हणले की आमच्या कारवाडीला आम्हाला भीती वाटते सध्याला, बरं, कारण त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे हल्ला तिथं आमच्या गावकऱ्यांनी पाहिलेला आहे. मग इथं सेव्ह द अर्थ. अशी जे वाक्य आहेत या सगळ्या वाक्यांना आपण
आज्ञा किंवा या ठिकाणी आपण हे जे आज्ञार्थी वाक्य आहे तिथं आपण काहीतरी सांगतोय, इतरांना सूचना देतोय, ते वाक्य असतं. आता समजा असं करू नको म्हणून सांगायचं. समजा आपला काहीतरी लिहितोय एखादा मुलगा, समजून सांगताना डोंट मॅप तो लिहितोय, त्याला लिहू नको म्हणून सांगायचं. मी इथं सांगतोय आणि तो लिहितोय, असं गृहीत धरू की आपण आर्यन लिहितोय आणि मला सांगायचं अरे आर्यन अगोदर ऐक ना, लिहू नको. डोंट रायटिंग डोंट रायटिंग डोंट राईट, नॉट रायटिंग. डोंट रीडिंग डोंट राईट, डोंट रीड, डोंट गो. रायटिंग नाही. म्हणून मला लागलीच तुम्हाला इथं जाईल. मला माहिती थोडा बदल झाला तर काहीतरी तुमच्याकडून काहीतरी वेगळं उत्तर येऊ शकतं. आणि डोंटचा अर्थ काय आहे? डू नॉट. सर डोंट स्पीक डू म्हणजे नॉट म्हणजे नाही. दोन्हीचा एकत्र शब्द तयार झालेला त्याला म्हणतो आपण डोंट. असे शब्द बरेच आहेत. जसं आय डोंट डोंट आर्यन सर वाक्य Don't पूर्ण लागायचं ना. व्हायच्या आधी. हा, बोलतो बोला. हा बोल तू तुझं उद्या नंतर मी माझं सांगतो म्हणजे हा येस. कारण एकाच पूर्ण झालं पाहिजे. डोंटला मी पहिल्यांदा काय म्हणलो होतो? डोनट म्हणलो होतो. ओके. तर बऱ्याचदा आपल्याला डू माहित नाही, यस काय म्हणूया डोन नेट बरोबर होऊ शकते सुरुवातीला, पण इथं डोंट चा अर्थ डू नॉट असे अनेक शब्द आहेत ते आपल्याला माहित असायला पाहिजे. आय सोबत फक्त एम घेतात म्हणजे काही इम आहे का? नाही, इथं आय एम. बऱ्याचदा आता इथं ISN apostrophe T ISN T ISN T isn't पण वाचताना is not. Short form isn't, don't, didn't, wasn't, weren't, haven't असे नकारात्मक मध्ये सगळ्या शब्दांमध्ये not चं रूपांतर apostrophe T मध्ये होतं. apostrophe T एवढं एक म्हणजे पुन्हा कोणीही त्याला डोनेट किंवा डॉन दोन असं कोणी म्हणणार नाही. डोंट म्हणजेच डू नॉट. अशा पद्धतीने आपण त्याला वाचन करू. आता डोंट काय नको? डोंट राईट, डोंट रीड, डोंट स्पीक, डोंट गो. पुढे फक्त क्रियापदच येते आणि पहा तुमचे वाक्य किती तयार होतील नकारात्मक. कारण आपण सगळीकडे जास्तीत जास्त सूचना ज्या असतात घरी कुणाकडे तुम्ही असाल, मी असेल, कुणी पालक असेल, हे करू नको म्हणूनच्या सूचना सगळ्यात जास्त असतात. तिकडे जाऊ नको, इकडे येऊ नको, ते करू नको, हे करू नको, त्याचं भांडण करू नको, तिकडे पण कर डू ही सूचनाच फार कमी मिळते. अरे त्याला हात लावू नको, डोंट टच, डोंट गो देअर, डोंट सी, डोंट लुक. सगळ्या नकारात्मक सूचना सर्वाधिक. पण कर डू धिस, वाय डू काय कर, रीड धिस, राईट धिस, काहीतरी कर, टर्न लेफ्ट, काय काय करायचं ते कृतीच्या सूचना म्हणजेच आपले हे वाक्य. आणि करू नको नकारात्मक सूचना घ्या. तर इथं सुद्धा आल्याच पाहिजे आपल्याला, म्हणजे वाक्य लिहिता आले पाहिजे, समजून घेता आले पाहिजे. नाहीतर लिहू नको असं म्हणले मग लिहू म्हणजे राईट, क्रिया चालू लिहिण्याची, रायटिंग नको म्हणजे नाही, रायटिंग नॉट असं आपण करू शकतो. पण डू, डज आणि डिड हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापदामध्ये येतात म्हणून इथं त्याचा वापर नॉट सोबत अगोदर करतात. डोंट, डझंट,
डिडंट ही वाक्यात आपल्याला तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. पण याचा नुसता डोंट जर तुम्ही असा लिहिला तर मात्र याचा कुठलाही अर्थ नाही. डोंट लिहिताना यन आणि टी या दोघांच्या मध्ये यनच्या डोक्यावर ऍपॉस्ट्रॉफी ऍपॉस्ट्रॉफीचे साइन आहे ते आलंच पाहिजे. ऍपॉस्ट्रॉफी म्हणजे अगदी आपला कॉमा सारखाच आहे. कॉमा हा पायथ्याला असतो आणि अपॉस्ट्रॉफी हा कळसावर असतो. कळस माहिती आपल्याला, कळस कशाला म्हणतात? मंदिराच्या वर कळस आणि जो जमिनी लगत आहे तो पाया, म्हणजे मंदिराचा ती पहिली पायरी. पायरी जवळ त्या ठिकाणी स्वल्पविराम म्हणजे कॉमा असतो आणि वर ऍपॉस्ट्रॉफी असतो. ऍपॉस्ट्रॉफी मध्ये वेगवेगळे आहे. ऍपॉस्ट्रॉफी मध्ये इथं नकारात्मक मध्ये आपण हे घेतलं. ऍपॉस्ट्रॉफी मध्ये जर इथं असं घेतलं तर आनंदास सण आहे. आनंदास म्हणजे याचा अर्थ आनंदा वॉज, आनंदा इज, आनंदा हॅज असा होत नाही. जेव्हा तो एखाद्या नामासोबत येतो तेव्हा त्या ऍपॉस्ट्रॉफीचा अर्थ सा, ची, छे ऍपॉस्ट्रॉफी असतात. नाहीतर इथं नॉट झालं होतं म्हणजे इथं वॉज, इज, हॅज असं काहीतरी होत असेल, नाही होत. इथं चाचीचे आणि चाचीचे सुद्धा असा चाचीचे नाही. यस, चाचीचे म्हणजे माझ्या काकूचे नाही. सा वेगळं, ची वेगळं, ज्याला मराठीमध्ये प्रत्यय म्हणतात. आनंदाचे, आनंदाची, आनंदाचा. इथं जर आता तुम्हाला कोणाला माहित आहे माझा आणि लिहिताना लिहिलं माय, आता घ्या माय पेन, चालेल का? नाही. नाही. आय म्हणजे मी, तुला माहित आहे आय ऍपॉस्ट्रॉफी यस पेन, आय पेन. नाही सर. माहित आहे मला म्हणजे आय, माझा म्हणजे माय, मग माझी म्हणायचंय म्हणजे माय पेन. माय पेन नाही. माय या शब्दाचा अर्थच माझा, माझी, माझी आहे. माय पेन. आय पेन येत नाही. तर आय म्हणजे मी का पेन आहे नाही, म्हणून आय नाही, आयचं रूपांतर माय. बराच म्हणजे माय म्हणजे एम ए वायचा माय नाही. काल आपली श्रेया आवडली तसं तिनं दोन शब्द मेनचे सांगितले, एम ए वाय, एम ए वाय दोन्ही वेगवेगळे होते आणि आता पूर्ण होते, योग्य सांगितले. पण इथं हा माय नाही. माय पेन, बाप पेन नाही, माय बाप नाही. देयर इज अ वर्ड इन इंग्लिश एम वाय अँड इट्स मीनिंग माझा, माझी, माझे इन मराठी. अशा पद्धतीचे वाक्य म्हणजे आपण आपला शिष्यवृत्तीचा सराव करत असताना आपल्याला हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त नवोदयलाच फक्त इंग्रजीचा सराव कमी आहे. कमी म्हणजे नाहीच म्हणलं तर चालते. तिथं फक्त तुम्हाला अंकगणित, मानसिक क्षमता आणि मराठी त्यामध्ये फक्त उतार असे तीनच आहेत. इकडं मात्र पाठ्यक्रमामध्ये इंग्रजी आहे. त्यानंतर आपल्या शिष्यवृत्तीमध्ये इंग्रजी आहे. पाठ्यक्रमाचा संपूर्ण भाग शिष्यवृत्तीमध्ये आहे. मग पाठ्यक्रमाचा संपूर्ण भाग म्हणजे नाही सर तिथं आम्हाला धडा एकही नाही, तिथे एकही कविता नाही. नाही, धडा नाही. पण त्या कवितेतून, त्या धड्यातून तो महत्वाच्या गोष्टी समजून घेणे, स्वतः तयार करणे. नुसतं समजून घेणं नको. दिलंय डोंट राईट, आणखी काय लिहू शकतो? न करण्याची क्रिया, डोंट ड्रिंक पेन, अरे पिऊ नकोस, काय पिऊ नको. डोंट ड्रिंक वॉटर नाही म्हणता येत, डोंट ड्रिंक कोल्ड वॉटर असं म्हणता येईल. डोंट ड्रिंक, आपण त्याला कोल्ड ड्रिंक, डोंट ड्रिंक कोल्ड ड्रिंक.
थंड पेय पिऊ नकोस. आता कोल्ड्रिंक म्हणलं की आपल्याला यस कोल्ड्रिंक म्हणलं की थम्स अप आपलं अंगठात या. हाच कोल्ड्रिंक आहे का? आपल्या माठातलं पाणी कोल्ड्रिंक नाही का? आपण आपल्या सर मी drinking सांगू मध्ये- म्हणजे थंड Yes. असणारा पातळ पदार्थ. थंड असणार कोल्ड्रिंक म्हणतो. पण दुकानात गेलं एक कोल्ड्रिंक द्या म्हणतो आपण. एक कोल्ड्रिंक नाही, एक थम्सअप असू शकतं किंवा त्याच्या अनेक कंपन्या असू शकतात. शक्यतो तुम्ही टाळा ते प्यायला, कारण तुम्ही प्रयोग खूप पाहिले असतील. कारण त्याच्यामध्ये जे काही आहे समजा भरलेलं त्या थम्सअप मध्ये असेल किंवा कुठलेही, तर ते आपल्या दाताचं कॅल्शियम कमी करतात. म्हणजे हाडाचं कॅल्शियम कमी करणे आणि हाडाचं कॅल्शियम कमी करणे म्हणजे हाडाची ताकद कमी करणे आणि हाडाची ताकद कमी करणे म्हणजे शक्ती कमी करणे. तर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात चांगलं कोल्ड्रिंक कोणतं असेल तर घरी तयार केलेलं आपल्याकडे लिंबू सरबत हे आपलं सगळ्यात चांगलं पडतं. कारण उन्हाळा आहे, लिंबू सरबताचा वापर जास्तीत, लिंबू साखर, लिंबू मीठ हे सगळ्यात चांगलं. थंड पाहिजे, माठातलं पाणी मजेदार, चवदार आणि जिवंत पाणी, ते आपल्यासाठी कोल्ड्रिंक जे आपल्याला वरदान आहे. तर नक्कीच त्याचा वापर करा. मग दोन सोबत 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 काय काय करता येईल ते प्रयत्न करा. तुमचे वाक्य बनवा. या ठिकाणी असे वाक्य घेतो याचा अर्थ फी 2 वेळा कंप्लीट सर, माझी शाळा आहे सर, मी घरी जाऊ शकते? विचारायचं नाही बेटा. आलं लक्षात? हो सर. मागे सांगितलं इथं आपण व्ही म्हणजे माझे वर्ब कंप्लीट करतोय आणि फी म्हणजे माझी व्होकॅब्युलरी कंप्लीट करतोय. माझ्याकडे वर्ब वाढताय, आपोआपच माझी शब्द संपत्ती वाढते. शब्द संपत्ती वाढली म्हणजे माझ्याकडे आपोआपच वाक्य वाढणार आहे, वाक्याची रचना वाढणार आहे. तर समज. पण मी जर माझ्याकडे या व्हीला जवळच करत नसेल तर या व्ही पासूनही आपण थोडं दूर जाऊ. म्हणजे दोन्ही व्ही आपल्याला वापरण्याचा प्रयत्न करा. नक्कीच खूप छान वाक्य तयार करता येतील. बोलण्याचा प्रयत्न करा. चुकू द्यावं, काही होत नाही. आय एम गोइंग टू शेताला, चालेल, बघून घेऊ पुढे काय शेताला ते. आय एम गोइंग टू शाळेला, चालेल, पण आय एम गोइंग टू एवढं तर आलं. आय एम इटिंग, माहित नाही समोरच्या वस्तूचं नाव काय, समोरच्या पदार्थाचं नाव काय, ह्या जे असेल ते बघूया. I am eating, he is eating, she is eating, they are eating, we are eating, we are going, we are writing. काय असेल ते. We are writing. काही दिवस निबंध लिहितोय, माहित नाही निबंधाला काय म्हणतात. We are writing निबंध. येऊ द्या. तो शब्द आला नाही, त्याला अंडरलाईन करा. Yes, this is my big point. What is the word in English? What is the word in English for निबंध? मग कळेल. Yes, an essay. An essay means निबंध. Paragraph. ते शब्द तुम्हाला काय काय ते तुम्हाला घेता येईल. आपोआप पुढचं वाट. म्हणजे एक शब्द येत नाही म्हणून येणारे 5-7 शब्द आपण त्यांना दूर करतो. म्हणून येतात त्यांना सोबत घ्या, येत नाही त्यांना तसंच ठेवा, आहे तेच शब्द लावा आणि पुढे चला. आपोआप त्या भाषेमध्ये त्या विषयामध्ये आपल्याला गोडी वाढेल. जिथं भेटल जसं वाचता येईल तसं वाचण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी सांग, अरे यार असं नाही, जसं की समजा आता अरे डोनेट डोनेट म्हटला, अरे तुला कोणीतरी सांगितलंच असेल, अरे ते डोनेट नाही, काय वाचायचं, कोणी सांगितलं तुला? मग आर्यन, रोहिणी आहे का आर्यन? वेळ झाला बहुतेक गेला असेल. त्याला कोणीतरी त्याचा उच्चार ऐकला, अरे काय म्हणाले डोनेट 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 डोनेट, डोनेटचा अर्थ काय आहे? डोनेट शब्द आहे ना, डोनेट हा शब्द दवाखान्यामध्ये पाहायला मिळतो. डोनेट युअर ब्लड, रक्त दान कर. डोनेट म्हणजे दान करणे. जसं आपले अवयव आहेत, डोळे, यकृत किंवा आतडे, हे सुद्धा दान केले जातात. किडनी, तिथं कोणी डोनर आहे का, कोणी देणारा आहे का, त्याची वाट पाहतात आणि एकापासून अनेकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. तो शब्द म्हणजे डोनेट.
आणि या डोनेट पासून तयार झालेला शब्द जो इंग्लिश स्कूलच्या संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे, सध्या सगळे पालक ज्यामध्ये परेशान होते आहे, तो शब्द तिथून तयार झाला. डोनेशन. डोनेट म्हणजे तिथून परत मिळत नाही. डोनेट करणे म्हणजे मी दिलंय, आता मला परत मिळणार नाही. मी त्याला 18 रुपये दिले दान, मला परत मिळतील नाही. डोनेट म्हणजे संपलं, देऊन टाक. आपण डोळे दान केले म्हणजे आपण संपलं. तसं इथं डोनेशन. शाळेत जाताना आपल्याला 1000, 2000, 5000, कुठं कुठं लाखाची सुद्धा डोनेशन द्यावं लागतं. बिल्डिंग फंड म्हणून द्यावा लागतो, कारण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी तो खर्च आलेला असतो आणि तो पालकांकडून घेतात. तो शब्द डोनेशन. म्हणजे डोनेट, डोनेशन असे हे शब्द. म्हणून तिथं डोनेट, याला डोनेट नाही, हा डू नॉट. ओके, असेच काही शब्द, असेच वाक्य, असंच काहीतरी नवीन नवीन शिकत शिकत आपण गप्पा मारूया. अडचण आली तर जरूर एकमेकांना अगोदर विचारत चला. एकाची अडचण ही अनेकांची अडचण असू शकते, म्हणून अभिव्यक्त व्हा, एकमेकांशी बोला. माझं चुकते की काय यापेक्षा माझं चुकलेलं मला कोणी सांगते की काय याच्याकडलं. यस, अरे मी असं बोललो होतो, हा पण मला आर्यन म्हटलं असं, महेश म्हटलं अरे तसं नाही, असं असते. तिथं त्याला, लय शहाणा झालं बस, असं नका मगच जप, लय दीडशे आणलं बरं चुकलं म्हणाले. म्हणाले ना म्हणजे काहीतरी आहे. मग त्यांना असं म्हणतंय, मग दुसरा एखादा विचार, आणि महेश असं म्हणत होतं यार, बरोबर आहे का त्याचं? कोणी सांग, हा यस त्याचं बरोबर आहे, मग ते स्वीकारा आणि बघा अभ्यास कसा होतो. कारण फक्त शिक्षकांनी, फक्त मोबाईल मधून, फक्त युट्यूब, फक्त टीव्हीवरचे काही असते त्याच्यावर शिकतो असं नाही. सगळ्यात जास्त आपण शिकतो आपल्या शेजारी कोण आहे, माझा मित्र परिवार कसा आहे, माझ्या सोबत अभ्यास करणारे कोण कोण आहेत, त्यांच्याकडून आपण जास्त शिकतो. म्हणून सहअध्ययन, मित्रांसोबत केलेलं अध्ययन सगळ्यात प्रभावी. एकच चुकलं हे तुझं असं नाही. आता बऱ्याचदा आपण श्रेया असेल, महेश असेल किंवा आर्यन असेल, तिला चौघात नेहमी एकत्र बसून अभ्यास करताना पाठवतात, दाखवतात. याचा अर्थ श्रेयाचं चुकलं तर महेश सांगत असेल, महेशचं चुकलं तर आर्यन सांगत असेल, आर्यनला काही येत नसेल तर तो महेशला विचारतो, महेशला काही येत नसेल तर तो श्रेयाला विचारतो. एकमेकांना विचारत जेव्हा आपण कृती करतो तेव्हा आपली कमकुवत बाजू आपण पक्की करतो आणि तीच खरी मजा आणि तिथूनच खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात होते. तर प्रयत्न करा. समवयस्क घरातल्या घरात जे आहेत त्यांच्यासोबत प्रयत्न करा. आई बाबांना विचारा, नाहीतरी बाकीचे दरवाजे खूप मोकळे आहेत. पण क्लास झाला, संपलं आजचं, बघू उद्या 7:30ला, बघू शाळेत गेलं तर, असं जर केलं तर नडी कुंकलीस होणारे इकडून तिकडून, इकडून तिकडे गेले पाहिजे. आपला प्रयत्न करा, जमेल.